मोठी बातमी। राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे आज धुळे आणि नंदुरबार जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे आज धुळे आणि नंदुरबार दौऱ्यावर असणार आहेत। अजित पवारांकडून कृषी विभागाचं कामकाज करण्याच्या सूचना त्यांना देण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। कृषी मंत्र्यांनी त्यांच्या नियोजित दौऱ्यात कामकाज सुरू ठेवण्याचे आदेशही देण्यात आल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांनी दिलेली आहे। मुख्यमंत्री सकाळच्या महत्त्वाच्या 100 बातम्या अतिशय वेगवान स्वरूपात सुरुवात करूयात। राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी बच्चू कडूंचा एल्गार पुकारलेला आहे। कर्जमाफीच्या मागणीसाठी बच्चू कडू आज राज्यभर चक्काजाम आंदोलन करणार आहेत। खबरदार, जर शेतकऱ्यांकडून सक्तीने कर्जाची वसुली कराल तर सोडणार नाही, असा इशारा बच्चू कडूंनी बँकेच्या मॅनेजरला दिला। अमरावती जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांनी बच्चू कडूंना फोन करून सक्तीने कर्ज वसुली होत असल्याची माहिती दिली होती। अमरावतीच्या इतवारा बाजार परिसरातील उड्डाणपुलाचं काम गेल्या 7 वर्षांपासून अर्धवट आहे। या प्रकरणी नागपूर उच्च न्यायालयानं प्रधान सचिवांना 1 लाख रुपयांचा दंड ठोठावला असून 31 डिसेंबरपर्यंत काम पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। महादेव मुंडेंच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडेंनी मनोज जरांगे पाटलांची भेट घेतली। आरोपींना शिक्षा व्हावी या मागणीसाठी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला होता। आरोपी अजूनही फरार आहेत। दरम्यान तपासाबाबत जरांगेंनी माहिती घेतली। पुण्याच्या दौंड तालुक्यातील कला केंद्रात गोळीबार झाल्याची पुष्टी पुणे ग्रामीण पोलिसांनी दिलेली आहे। हवेत गोळीबार झाल्याची पुष्टी पुणे ग्रामीण पोलिसांनी दिली आहे, तर गोळीबार कुणी केला याबाबत तपास सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलं। नांदेडमध्ये देखील मनसेचा दणका पाहायला मिळाला। मराठी बोलण्यास नकार दिल्यानं मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी शौचालय चालकाला चोप दिला आणि शौचालय चालकाला माफी मागायला लावली। राष्ट्रवादीच्या सूरज चव्हाणांसह राष्ट्रवादीच्या 9 जणांची जामिनावर सुटका करण्यात आलेली आहे। छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे पाटील यांना मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता, तर यावरून विजयकुमार घाडगे पाटील यांनी गंभीर आरोप केलेत। आरोपींवर गंभीर कलम लावली नाहीत। तसंच सूरज चव्हाण आणि त्याच्या कार्यकर्त्यांची सुटका झाल्यानं जीवाला धोका असल्याचा आरोप विजयकुमार घाडगे पाटील यांनी केला। राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण झालेल्या विजयकुमार घाडगे पाटील यांची मनसेच्या प्रकाश महाजन यांनी भेट घेतली। तसंच प्रकाश महाजन यांनी मारहाणीच्या घटनेचा निषेध केला, तर कोकाटेंना खोके न मिळाल्यामुळे रमी खेळून पैसे कमवत आहेत अशी खोचक टीका देखील त्यांनी केली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दिल्ली दौऱ्यावर जाणार असून देवेंद्र फडणवीस दिल्लीमध्ये वरिष्ठ नेत्यांची भेट घेणार आहेत। महाराष्ट्रातील विविध मुद्द्यांच्या पार्श्वभूमीवर दौऱ्याला महत्त्व प्राप्त झालं असून फडणवीसांच्या दिल्ली दौऱ्यानंतर मंत्रिमंडळात बदलाची शक्यता आहे। वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या याचा चुकीचा अर्थ काढू नये, अन्यथा आपण कुठल्या तरी चुकीच्या संस्कृतीला पुढे नेत आहोत असं होईल। उद्धव ठाकरे आमचे राजकीय विरोधक आहेत, वैरी नाहीत, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे। दिल्लीमध्ये JNU युनिव्हर्सिटीमध्ये स्पेशल मराठी सेंटरचं उद्घाटन पार पडणार आहे। यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीला जाणार आहेत। मुख्यमंत्री फडणवीस देखील या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची शक्यता आहे। दरम्यान शिंदेंच्या दौऱ्यात केंद्रीय नेत्यांच्याही भेटीगाठी होण्याची शक्यता आहे। राज्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी शिवसेना कटिबद्ध असल्याची प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे। शिवसेना प्रणित शेतकरी संघटना पदाधिकाऱ्यांशी शिंदेंनी संवाद साधला। शेतकऱ्यांची संघटना अधिक भक्कम करणार असल्याचं म्हणत महाराष्ट्रात सर्वदूर काम करण्याचा शिवसेनेचा निर्धार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। गुजरात आणि महाराष्ट्रातल्या मच्छीमारांनी मंत्री नितेश राणे यांची भेट घेतली। मासेमारी बंदी कालावधी 15 ऑगस्टपर्यंत वाढवा अशी मागणी यावेळी करण्यात आली। शाश्वत मासेमारीला चालना मिळत असल्यानं मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून लवकरच याबाबत निर्णय घेऊ असं आश्वासन यावेळी नितेश राणे यांनी दिलं। हिंदी मराठी भाषा वादावर सरकारनं काहीच करण्याची गरज नाही, समाज उत्तर देईल। मराठी ही मातृभाषा आहे। मराठीला अभिजात भाषेचा आमच्या सरकारनं दर्जा दिला आणि त्यामुळे कुणी भाषेवरून समाजात तेढ निर्माण करत असेल तर यशस्वी ते होणार नाहीत, असा टोला मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी ठाकरे बंधूंना लगावलाय। शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड पुन्हा चर्चेत आलेत। MIMचे माजी खासदार इम्तियाज जलील यांच्याशी आपली लढाई होणार आहे असा करारनामा स्टॅम्प पेपरवर लिहून देत त्यांनी आणखी नवा वाद निर्माण केलाय। मी जर कॅन्टीन चालक असतो तर संजय गायकवाड यांना चांगली अद्दल घडवली असती, अशी टीका जलील यांनी केली।
मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपनं रक्तदान मोहीम राबवली। या रक्तदानाची एशिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे। देवेंद्र फडणवीसांच्या वाढदिवसाचं महादानात रूपांतर झालंय। रक्तदानाच्या माध्यमातून सामाजिक जाणीवेचा नवा अध्याय जागवला गेलेला आहे।